आज मी करत आहे फिश करी आणि फिश फ्राय. आणि हा दिसणारा हा मासा आहे, फिश आहे, तो पापलेटसारखा दिसणारा असला तरी हा पापलेट नाही आहे. हा थोडासा ब्लॅक पापलेट आहे. ते याला बाजारात हलवा फिशसुद्धा म्हणतात. हलवा फिश असं हे नाव आहे याचं. पण हा सेम दिसायला हा पापलेटसारखा आहे आणि टेस्टला अगदी छान आणि अगदी बेस्ट आहे. टेस्टी आहे हा फिश. आणि आपण असा हा फ्राय केल्यानंतर एकदम क्रंची कुरकुरीत हा कसा करायचा आणि त्याची फिश करी एकदम परफेक्ट अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आमच्या घरी हा नेहमी मासा आणला जातो आणि एकदम टेस्टला खूप छान आहे आणि याची करीसुद्धा खूप छान अशी बनते. पापलेटसारखा ह्या मासालासुद्धा डिमांड आहे मार्केटमध्ये. हा भरपूर प्रमाणात अवेलेबल असतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्रास हे मिळतं आणि खाल्लं जातं. आणि नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांनाचं स्वागत आहे. कलरला पाहू शकता एकदम असा तपकिरी कलरमध्ये येतो. आणि हा मी करीसाठी हा फिश कट करून ठेवलेला आहे आणि 3 पीस हे अख्खड असे घेतलेले आहेत, अखंडच घेतलेले आहेत. आणि एक चांगला लिंबू पिळून दोन्ही सगळ्या माशांवरती मी असा पिळून घेणार आहे. करीच्या फिशवरती पण मासा घट्ट होण्यासाठी हा एक लिंबू हा पिळायचाच आहे आणि त्याच्यामुळे मासा घट्ट होऊन येतो. मॅरिनेशनसाठी मी पहिला हा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हळद पावडर घालणार आहे. 1 तास आधी मॅरिनेशन करायचं आहे आपण फ्राय करण्या अगोदर. आणि ही हळद पावडर घातलेली आहे आणि याच्यामध्ये मी आलं, लसूण, मिरची आणि थोडीशी टेस्टसाठी कोथिंबीर घालणार आहे. आलं लसूण पेस्टमुळे छान हा माशाला चांगला मसाला तयार होतो आणि टेस्टी असा हा फिश होतो. आणि हा चांगलं ठेचून घेणार आहे. आलं लसूण पेस्ट ही आपण घरी करावी, त्याच्यामुळे हा एकदम चांगला असा फिश फ्राय होतो, टेस्ट येते चांगली. 2 इंच आल्याचा तुकडा आहे आणि 10-12 पाकळ्या अशा लसणाचे घेतलेले आहेत आणि 1 मिरची एकच घेतलेली आहे, कारण आपल्याला लाल तिखटसुद्धा याच्यावरती घालून घ्यायचं आहे. त्यामुळे मी फक्त टेस्टसाठी एकच हिरवी मिरची घातलेली आहे. आणि हे सर्व मसाला मी लावून घेतलेला आहे आणि त्याच्यात टेस्टसाठी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, बेडगी मिरची ते 2 चमचे घातलेले आहेत. धणे पावडर 1 चमचा आणि जिरे पावडर पाव चमचा घालायचे आहे टेस्टसाठी. आणि हा सर्व मसाला व्यवस्थित एकसारखा करून सगळीकडे पसरून घेणार आहे, फिशला लावून घेणार आहे. जे करीमध्ये पीस घालायचे आहेत ते साईडला ठेवून दिलेले आहेत. त्याला मसाला कोणताही घातलेला नाही आहे, ते फक्त मॅरिनेशनसाठी ठेवलेले आहेत 1 ताससाठी. आणि हा मसाला लावून झालेला आहे आणि साईडला मी ठेवून देते 1 तास मॅरिनेशनसाठी. आणि इथं 1 अख्खा नारळ घेतलेला आहे मी, तो पूर्ण असा खोवलून घेणार आहे करीसाठी. चांगला खोवल्यामुळे त्याची पाट येत नाही आणि आपण खोवल्यामुळे चांगला बारीक पेस्ट अशी होती करीची. आणि इथे पाहू शकता मी 8 मिरच्या बेडगी मिरची भिजत घातलेली आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, धणे 2 चमचे, त्रिफळ 6 हळद पावडर पाव चमचा, 10-12 पाकळ्या लसणाचे घेतलेले आहेत आणि आमसूल हे आंबटपणासाठी 1 टेस्टसाठी घेतलेले आहेत. आणि आता हे खोबरं खोवलेलं पहिला मिक्सरमध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व बेडगी मिरची, लसूण, धणे, जिरे हे चांगले भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतरच मी घातलेले आहेत ह्याच्यामध्ये. हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. याप्रमाणे तुम्ही करी केलात तर एकदम टेस्टी अशी होते. आणि आमसूल पण 1-2-3च काढलेले आहेत, बाकीचे मी नंतर घालून घेणार आहे करीमध्ये. आणि इथं ही बेडगी मिरची त्याचं देठ काढून असे तुकडे करून ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि हळद पावडर घालून चांगलं पेस्ट करून घेणार आहे आता मिक्सरला. त्याच्यामध्ये थोडंसं बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला अर्धी वाटी होईल एवढं पाणी मी घालून एकदम चांगली फाईन पेस्ट करणार आहे. जास्त वेळ आपण मिक्सरला बारीक करायचे, ही अगदी गंधासारखी अशी पेस्ट झाली पाहिजे. पाहू शकता एकदम छान असं हा मसाला तयार आहे करीचा. आणि पॅनमध्ये अगदी 1 पळी होईल एवढं तेल घेतलेलं आहे, अगदी अर्धी पळी जरी घातलं तरी चालेल. आणि हा मसाला त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. बिना तेलाचं सुद्धा तुम्ही करी करू शकता, डायरेक्ट फोडणीची काहीही गरज नाही आहे. आणि आता ही जी पेस्ट आहे ती पूर्ण सगळी ह्याच्यामध्ये पॅनमध्ये मी घालून घेतलेली आहे
आणि याच्यामध्येच आता मी 1-2 वाटी होईल एवढं पाणी ॲड करणार आहे. 2 ते 2.5 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. आणि थोडीशी कन्सिस्टन्सी अशी दाट असली पाहिजे, एकदम पातळ अशी करी करायची नाही आपल्याला ना, आपल्याला एकदम दाट असं करायचं आहे. एकदम परफेक्ट असं मीडियम अशी ही दाट अशी करी झाली पाहिजे ना. जास्त पातळ जास्त पाणी घालायचं आहे आपल्याला ना कमी, एकदम दाट, एकदम मीडियम अशी ही करी थिकनेसला असली पाहिजे. म्हणून मी इथं 2 ते 2.5 बाऊल होईल एवढंच पाणी ॲड केलेलं आहे. पाहू शकता एकदम छान असं टेक्स्चर आलेलं आहे या करीला. पाहू शकता एकदम अशी येल्लोइश अशी दिसत आहे. हळद पावडर घातल्यामुळे थोडी छान अशी कलरला दिसत आहे करी. मसाल्याचं जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर केलात तर एकदम परफेक्ट अशी ही फिश करी तयार होते. आणि याला एक उकळी आल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये लगेचच मी जे आमसूल होते 4 पीस तुकडे, ते आमसुलाचे तुकडेसुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आणि त्रिफळसुद्धा आता उकळी आल्यानंतरच आपल्याला घालायचे. एक 6 ते 7 त्रिफळ मी घालून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. त्रिफळमुळे एकदम छान अशी करीला टेस्ट येते, परफेक्ट अशी टेस्ट येते. त्रिफळ आपल्याला न चुकता घालायचे आहेत, स्किप करू नका, त्याच्यामुळे छान अशी करीला टेस्ट येते. आणि आता ही फिश करीसाठी जे पीस मी साईडला ठेवले होते हे सगळे ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आणि हा मासा मॅरिनेट करून ठेवला होता, लिंबू पिळून ठेवला होता, त्यामुळे तो चांगला असा घट्ट होऊन आलेला असतो. आणि 1-2 मिनटंच मी चांगली या करीला वाफवणार आहे. आणि हा मासासुद्धा फिश करीमधला चांगला शिजतो आणि आपली करी तयार आहे. एकदम परफेक्ट मालवणी पद्धतीने ही फिश करी आहे आणि नेहमी आम्ही बनवतो. आणि एकदम परफेक्ट अशी ही फिश करी तुम्ही पण करून ट्राय करून बघा. आणि जो मासा मॅरिनेशनसाठी 1 तास ठेवला होता फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि आता इथं मी रवा घेतलेला आहे फिशसाठी आणि त्याच्यामध्ये थोडीशीच लाल तिखट घातलेलं आहे. आणि चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये माशाचा पीस आहे ते मी घालून घेणार आहे, लावून घेणार आहे रवा सर्व माशांना, तिन्ही पण पीसना. मासा कुरकुरीत होण्यासाठी फक्त मी इथं रव्याचाच वापर केलेला आहे, बाकी कोणतेही पीठ, कॉर्नफ्लॉवर, तांदळाचे पीठ काहीही घातलेलं नाही याच्यामध्ये. पण दोन्ही साईडहून रवा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आपल्याला. ह्याच्यामुळेच असा क्रंची असं कुरकुरीत असा आपला हा फ्राय होतो मासा. आणि पॅनला चांगलं तेल लावून हा चांगला तापल्यानंतर मी याच्यामध्ये फिशचे 1-1 पीस ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आणि आपल्याला लो फ्लेमवरती चांगला कुरकुरीत असा मासा फ्राय करून घ्यायचा आहे. आणि एकदम कमी असं तेल सोडलेलं आहे, मी जास्त तेलाचा वापर केलेला नाही. आणि एकदम कुरकुरीत असा मासा मी फ्राय केलेला आहे. 5 मिनटं एक बाजू फ्राय झाल्यानंतर दुसरी बाजू मी फ्राय करून घेतलेली आहे. आणि सगळीकडे एकसारखं चांगलं 1 चमचाच होईल एवढंच तेल मी फ्रायसाठी सोडलेलं आहे. आणि एकदम कुरकुरीत असा मासा फ्राय झालेला आहे. पाहू शकता कुरकुरीत आणि घट्ट असा हा मासा झालेला आहे फ्राय. आणि आपली ही फिश करी लो फ्लेमवरतीच आपल्याला मासा चांगला असा फ्राय करायचा आहे 5 मिनटापर्यंत. आणि दुसरी बाजूसुद्धा अशीच लो फ्लेमवरतीच 5 मिनटं फ्राय करायचा आहे, जेणेकरून आपला कमी तेलामध्ये चांगला कुरकुरीत असा हा मासा फ्राय होतो. हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून इथून पुढे येणारे नवीन व्हिडिओ माझे तुम्हाला पाहायला मिळतील, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.